चला रेकॉर्डिंग सुरू केली आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. कॅनचा अर्थ काय होतो? आपण काय शिकलोय स्कूलमध्ये? काय शिकलोय? कॅनचा अर्थ होतो शकणे. शकणे अर्थ होतो. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये उत्तर देता शक्यतो, माईक सुरू केल्यापेक्षा प्लीज. कॅनचा अर्थ काय होतो? शकतो. शकतो असा अर्थ होतो. मग काय शकतो? शेकोटी करून शकतो नाही. शकतो म्हणजे काय? की काहीतरी काम करून शकतो. हे काम करून शकतो हा सब्जेक्ट असतो करामती. सब्जेक्ट हा काम करणारा व्यक्ती आणि हा सब्जेक्ट हे काम करू शकतो. शकतो म्हणजे काय? पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे. ते शक्यता किंवा पॉसिबिलिटी सांगण्यासाठी हा फॉर्मॅट असतो, की शक्यता आहे की हा व्यक्ती हे काम करू शकतो. मी कार चालवू शकतो, शक्यता आहे कार चालवू शकतो, पॉसिबिलिटी आहे कार चालवू शकतो. आय कॅन ड्राईव्ह. मी बोलू शकतो, आय कॅन स्पीक. मी शिकवू शकतो, आय कॅन टीच. म्हणजे काय? शक्यता आहे. लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. तुम्हाला वाटेल की कॅन आपण शिकवणं सोपं आहे, तसं नाही. कॅन आपण चुकीचं बोल झालेलो आतापर्यंत, तेच सांगतो तुम्हाला. आणि नेहमी पण तेच सांगणार तुम्हाला की आपण जे बोलतो नेहमी त्या गोष्टी आपण बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या बोलतो. आता ते समजायचं आपला की कॅनचा वापर कुठे करायचा असतो. मुख्य म्हणजे कॅनचा वापर कुठे करायचा आपण बघणार आहे. प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा जिथे जिथे असं शकतो हा शब्द येईल त्या ठिकाणी आपण कॅनचा वापर करतो, पण हे चुकीचं आहे. काही गोष्टी आपण करू शकतो, पॉसिबिलिटी असते, गॅरंटी नसते. 100% गॅरंटी नाहीये, पॉसिबिलिटी आहे, त्यावेळेसच कॅनचा वापर होतो. येते लक्षात? मी मी इंग्लिश वाचू शकतो, आय कॅन रीड इंग्लिश. म्हणजे काय? पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे की मी इंग्लिश वाचेल, ही शक्यता आहे. शक्यतेसाठी आपण या कॅनचा वापर करतो. पण जर का इंग्लिश वाचणे माझ्यासाठी काही नवीन नाहीये, इंग्लिश वाचण्याचा मला अनुभव आहे. काळे साहेब लक्ष द्या, स्वप्नील काळे साहेब. इंग्लिश एकूण आहे श्रीराज का काय जाधव, काय साईराज काय काय साहेब हलक्यात येत आहे क्लासला? श्रीराज जाधव साहेब, मस्त गप्पा सुरू तुमच्या. काय म्हणताय? असं ना करू, थोडं लक्ष द्यायचं साहेब क्लासमध्ये, नाही बंद करून टाकायचं, आपलं काम करून घ्यायचं. बरं का? बघा, सब्जेक्ट हे काम करू शकतो, गॅरंटी नाहीये, फक्त पॉसिबिलिटी आहे. शक्यता असेल, पॉसिबिलिटी असेल, त्यावेळेस आपण या फॉर्मॅटचा वापर करतो. पण जर गॅरंटी असेल तर, आता इंग्लिश वाचू शकतो मी का मला इंग्लिश वाचता येतं? जर गॅरंटी असेल 100% तर मी पुढचा फॉर्मॅट वापरणार. तो फॉर्मॅट असा असणार आहे बघा, सब्जेक्ट एम इज आर एबल टू प्लस V1 प्लस कॉम्प्लिमेंट. हा जो फॉर्म्युला आहे हा 100% गॅरंटीसाठी. आता ज्या ज्या गोष्टी तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा करताय, लक्ष द्या, कोणती गोष्ट आयुष्यात पहिल्यांदा करताय तर त्या ठिकाणी आपण ती गोष्ट पॉसिबिलिटी मध्येच टाकणार, शक्यतेमध्ये टाकणार. तुम्ही पहिल्यांदाच ट्रक चालवायला बसले, आयुष्यामध्ये, आता तुम्हाला माहिती की तुम्हाला 100% चालवता येईल म्हणून? माहिती नाही. मग त्या ठिकाणी म्हणू शकता आय कॅन ड्राईव्ह ट्रक. म्हणजे मी ट्रक चालवू शकतो, पॉसिबिलिटी आहे, पण 100% गॅरंटी नाहीये. चालू होईल पण बंद होईल की नाही सांगता येत नाही, किंवा कुठे धडकेल की नाही सांगता येत नाही. अशा वेळी आपण या फॉर्म्युलाचा वापर करू शकतो, ही पॉसिबिलिटी आहे. पण तुम्ही एकदम परफेक्ट ट्रक ड्रायव्हर आहे, त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये बोलण्याची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट आपल्याला करता येते, ही गोष्ट 100% ही गॅरंटी आहे. त्यावेळेस म्हणायचं आय एम एबल टू ड्राईव्ह ट्रक. मी इंग्लिश वाचू शकतो, आय कॅन रीड इंग्लिश. पॉसिबिलिटी आहे, माहिती नाही होईल की नाही 100%, पण थोडीशी पॉसिबिलिटी आहे, आय कॅन रीड इंग्लिश. पण आपल्याला माहिती आहे 100% की इंग्लिश वाचता येते, आपल्याला 100% वाचता येते, 100% वाचू शकतो. ज्यावेळेस 100% गॅरंटी असते त्यावेळेस या फॉर्म्युलाचा वापर करायचा. मग कसं होईल? आय एम एबल टू रीड इंग्लिश. आता बघा, ही चूक करत होतो आपण. ज्या ठिकाणी आपण कुठेही शकतो वापरायचा असेल त्यावेळेस आपण कॅनचा वापर करायचो. आता समजून घ्या, ज्या ठिकाणी 100% पॉसिबिलिटी सांगायची त्या ठिकाणी एबल टू चा वापर करायचा. मी इंग्लिश बोलू शकतो, बघा, शकतो तुटकी फुटकी मोडकी तुडकी असेल, गॅरंटी नाहीये, हेजिटेशन असेल, तर आय कॅन स्पीक इंग्लिश.
पण इंग्लिश बोलता येते. बोलता येते म्हणजे काय? आय एम एबल टू स्पीक इंग्लिश. या ठिकाणी काय करू शकतो, इथे मी लिहितोय करू शकतो. करू शकतो या ठिकाणी काय करता येतं. करता येतं असं असेल तर आपण या फॉर्म्युलाचा वापर करतो. बघा मी कार चालवू शकतो. आय कॅन ड्राईव्ह कार. मला कार चालवता येते. आय एम एबल टू ड्राईव्ह कार. मी स्वयंपाक बनवू शकतो. हा स्वयंपाक बनवू शकतो, गॅरंटी 100% नाहीये, पण असं असं फिरून वगैरे त्यात मीठ वगैरे टाकून सगळं करता येईल. बाबा कसं होईल सांगता येत नाही, पण करू शकतो. असं पण होत असेल की नाही? तुम्ही काही स्वयंपाक बनवायचा, पोहे बनवायचे, काही बनवायचे, घरी कोणी नाहीये तर आपण बनवू शकतो. पण जसं आपली मम्मी बनवणार तसं होईल का? तसं होऊ शकत, ती टेस्ट येऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी आपण म्हणतो आय कॅन मेक समथिंग, काय जे असेल, आय कॅन मेक पोहे किंवा आय कॅन कुक फूड. मी स्वयंपाक बनवू शकतो, पण गॅरंटी 100% नाहीये. चूक तर होणारच आहे, पण चुकीची गुंजाईश नाही. त्या ठिकाणी म्हणायचं आय एम एबल टू कुक फूड. मला स्वयंपाक बनवता येतो. येते लक्षात? अशा प्रकारचा हा सेन्स आहे. इतकं सोपं आहे. आता तुम्हाला इथून पुढे तेच लक्षात ठेवायचं की जी गोष्ट आपण आयुष्यात पहिल्यांदा करतोय, श्रीकांत साहेब, जी गोष्ट आपण आयुष्यात पहिल्यांदा करतोय त्या गोष्टीला कॅन मध्ये टाकायचं असतं. आणि जी गोष्ट आपण आयुष्यात पहिली केलेली आहे, अगोदर केलेली आहे, आता ती गोष्ट करण्याची वेळ बरेच वेळ झाली आणि त्या गोष्टीमध्ये आपण परफेक्ट आहे, त्यावेळेस तुम्हाला एबल टूचा वापर करायचा. पण आपण म्हणतो ना की मी पोहू शकतो, आय कॅन स्विम. आपलं वाक्य परफेक्ट झालं, आय कॅन स्विम. मी पोहू शकतो, पॉसिबल नाही. म्हणजे 100% पॉसिबिलिटी नाही, पॉसिबिलिटी आहे पण 99% राहू शकते. की मी पोहू शकतो पण बुडण्याचे पण चान्सेस आहेत. आय कॅन स्विम म्हणजे काय? पोहू शकतो पण चान्सेस एवढे हाय लेवलला नाहीये. पण जर चान्सेस म्हणजे बुडण्याचे चान्सेस अजिबातच नाहीये, मी बेस्ट तैराक आहे, चांगला स्विमर आहे, आय एम एबल टू स्विम. मला पोहता येतं. इथे लक्षात? ज्यावेळेस तुम्हाला सांगायचंय की हे काम नॉर्मल गोष्ट आहे, हे काम मला माहिती आहे आणि 100% हे काम मला करता येतं, अशा वेळी आपण याचा वापर करतो. बाकी दुसरं काय नाही. आज मॅच बघताय का? बऱ्याच लोकांची अशी वरती आहेत, वरती टीव्हीकडे बघतात बरेच लोक वरती. हा बरेच लोक टीव्ही समोर बसलेले. 14-14 ओव्हरचा मॅच आहे, पाऊस पडला होता, त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की चांगले षटकार, सिक्सर, फोर असे दिसतील आपल्याला. तसं ना करू. इकडे आपल्या आयुष्याचे षटकार लागून जायचे, आपल्या आयुष्याच्या ग्राउंडवर पाणी पडायचं, तेव्हा मग परत अडचणी निर्माण होतील. त्याचा स्क्रीनशॉट घ्या एकदा. चला घेतला. आता पुढचा फॉर्म्युला बघूया आपण. चान्सेस कमी आहेत, चान्सेस कमी आहेत. आता बघा इंग्लिश मध्ये असं समजायचं नाही, इंग्लिश मध्ये असं समजायचं नाही की कोणता शब्द हा पास्ट मध्ये आणि कोणता फ्युचर मध्ये आहे. बऱ्याच वेळेस म्हणजे तुम्हाला शिकवलेलंच आहे शाळेमध्ये असताना की बाबू कुड हा कॅनचा पास्ट फॉर्म आहे म्हण, कुड हा कॅनचा पास्ट फॉर्म आहे. मुलं पण मागे तेच. तर तसं नाही होत की काही लोकांना वाटतं कुड हा कॅनचा पास्ट फॉर्म आहे, शूड हा शलचा पास्ट फॉर्म आहे, उड हा विलचा पास्ट फॉर्म, असं शिकवतात की नाही? गरज आहे, टीचर लोकांना पण गरज आहे क्लास लावण्याची. मग लक्ष द्या, असं होत नाही. आता पुढे जाऊ आपण कुडकडे. आता कुड कसं असतं सांगतो तुम्हाला मी. कुड हा प्रेझेंट साठी सुद्धा, पास्ट साठी सुद्धा आणि फ्युचर साठी सुद्धा वापरला जातो. कुड असा आहे की पास्ट, प्रेझेंट, फ्युचर तीनही काळात वापरला जातो. बघा फॉर्मॅट लिहितो. सब्जेक्ट नंतर कुल्ड प्लस V1 प्लस कॉम्प्लिमेंट. लिहिताना कुल्ड आणि वाचताना त्याला कुड म्हणायचे बर का. नाहीतर कुल्ड, उल्ड, शुल्ड असं नाही करायचं. हे काय? कुड, उड, शुड असं आहे. आता या ठिकाणी जे हे दिसते तुम्हाला कुड, याचा अर्थ काय होतो? जर पास्ट मध्ये घेतला तर करू शकलो होतो, करू शकलो. बघा पास्ट मध्ये काय होईल? करू शकलो किंवा शकलो होतो असं पण म्हणता येईल बरं का. करू शकलो किंवा करू शकलो होतो असं दोन्ही मध्ये वापरता येतं. म्हणजे काय? या ठिकाणी कुड आपण पास्ट मध्ये वापरला आणि आता कुड प्रेझेंट मध्ये पण वापरता येतो. ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं की ही पॉसिबिलिटी 50% आहे, मी पोहू शकतो पण
कॅन घेऊन पोहू शकतो, मी पोहू शकतो पण भोपळा घेऊन पोहू शकतो. अशा काही पॉसिबिलिटी असतील तर त्या पॉसिबिलिटी सांगण्यासाठी कुडचा वापर करू शकतो आपण. मी इंग्लिश वाचू शकतो पण 50% चुका होतील, मग म्हणायचं आय कुड रीड इंग्लिश. मी इंग्लिश वाचू शकतो पण काय पॉसिबिलिटी कमी आहे खूप. अशा ठिकाणी सुद्धा या कुडचा वापर होतो, म्हणजे प्रेझेंट मध्ये सुद्धा होतो. प्रेझेंट मध्ये सुद्धा होतो की या ठिकाणी असं काम करू शकतो पण पॉसिबिलिटी लगेच 50% आहे. अशा वेळी आपण कुडचा वापर करतो. आणि जर का या कुडचा पास्ट फॉर्म सारखा वापर करायचा असेल तर करू शकलो होतो किंवा करू शकलो असं आपण वापरू शकतो. मी तुझी मदत करू शकलो होतो, आय कुड हेल्प यू. मी तुझी मदत करू शकतो, आय कॅन हेल्प यू. करू शकतो मी तुझी मदत, असं जर असेल तरी पण आय कुड हेल्प यू, की तुझी मदत करू शकतो पण चान्सेस चेहऱ्यावरून समजतं ना चान्सेस किती असणार. तर एकदम कमी पर्सेंटेज असतील तर आपण करू शकतो मदत तुझी मी, असं काय नाही. बघा लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्हाला हे पास्ट मध्ये वापरायचे त्यावेळेस पण कुड वापरू शकतो आणि या कुडला प्रेझेंट मध्ये घेऊ शकतो. फक्त या कुड म्हणजे पॉसिबिलिटी 50%, पॉसिबिलिटी कमी होऊन जाते त्यावेळेस आपण कुडचा वापर करतो. इथे लक्षात. तर ह्याच्यामध्ये पण आपण बोलू शकतो, मी क्लासमध्ये ऍडमिशन घेऊ शकलो, आय कुड टेक ऍडमिशन इन द क्लास. मी होमवर्क पाठवू शकलो, आय कुड सेंड होमवर्क. मी तुला सांगू शकलो, आय कुड टेल यू. पण का, कसं, केव्हा, कशामुळे याचं कारण तुम्हाला पुढे सांगायचं असतं. इथे म्हणजे इथे याच्यामध्येच फॉर्मॅट असतो परत एक. बघा आता तुम्हाला जवळ असण्याचं काही सांगितलं नाही पण आता येईल तुम्हाला पुढे आल्यावर हा फॉर्म्युला पण परत येऊ शकतो तुम्हाला. जसं की तुम्हाला म्हणायचं असेल की माझ्याकडे बाईक होती म्हणून मी वेळेवर पोहोचू शकलो. माझ्याकडे बाईक होती म्हणजे काय, आय हॅड बाईक. आता तुम्हाला येईल ते उद्या परवाच्या सोमवारच्या क्लासमध्ये येईल तुम्हाला. हॅव, हॅज, हॅड, शेल, विल, हॅव ही येईल तुम्हाला सोमवारच्या क्लासमध्ये. बरं का, ते पण असंच आहे बरं का, ट्रिकी. ते पण तुम्ही म्हणणार की सर हॅव म्हणजे जवळ असणे, हॅड म्हणजे जवळ होतंय, असं आहे का? नाही, मी तुम्हाला तेच सांगतो नेहमी की क्लास लावण्याचं कारण तेच राहतं, नाही तर शिकवतात सगळेच. प्रत्येक टीचर तुम्हाला कुड शिकवणार, प्रत्येक टीचर कॅन शिकवणार, पण ह्या गोष्टी शिकवताना कशा शिकवणार, याच्यामध्ये काय काय असतं हे प्रत्येकाची मेथड वेगळी असते. लक्ष द्या. तर कसं म्हणता येईल आपल्याला, माझ्याजवळ बाईक होती म्हणून मी वेळेवर पोहोचू शकलो. शकलो म्हणजे हे, पण माझं बाईक होती आपण शिकलो नाही अजून. पण ते जर बोलायचं असेल तर आपण म्हणतो आय हॅड बाईक, दॅट्स वाय आय कुड रीच ऑन टाइम. असं आपण बोलू शकतो. तर तुम्हाला आता का सोमवारी तुम्हाला ते समजेल. हा पण फॉर्म्युला आपला परत येणार त्या दिवशी. ठीक आहे. अशा प्रकारे आपण कुडचा वापर करू शकतो. आणि पुढे असतो बघा एक मे. बघा एप्रिल महिना आहे का, तर एप्रिल महिन्यात मे शिकवतोय. लक्ष द्या, एक सिंपल आहे हा एक फॉर्म्युला. सब्जेक्ट प्लस मे प्लस V1 प्लस कॉम्प्लिमेंट, असा एक फॉर्म्युला आहे. बघा आता हा फॉर्म्युला आपण हा अफर्मेटिव्ह मध्ये लिहिलेला आहे. याला निगेटिव्ह मध्ये पण लिहिता येतं, अफर्मेटिव्ह मध्ये पण, इंटरगेटिव्ह मध्ये पण, इंटरगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये पण. बरं का, श्रीनाथ पालेवर लक्ष द्या. अहो इकडे लक्ष द्या साहेब. हा, हे सगळेच फॉर्म्युलास तसे आहेत बरं का. याला आपण उलट सुलट पण लिहू शकतो, याला निगेटिव्ह पण लिहू शकतो, तिसरा कॉलम चौथा कॉलम सगळं होतं याच्यामध्ये. बघा, सब्जेक्ट नंतर कॅन हा अफर्मेटिव्ह झाला. निगेटिव्ह बनवायचं असेल तर आपण या कॅनला नॉट लावतो. आय कांट म्हणतो, आय कांट कम, मी येऊ शकत नाही, गॅरंटी कमी आहे. मी सांगू शकत नाही, आय कांट टेल यू. आणि मला सांगता येत नाही, आय एम नॉट एबल टू टेल. असं होतं नाही एखाद्या की सर मला समजतं पण मला सांगता येत नाही, असं होतं, असं बोलता की तुम्ही. सांगू शकत नाही हा वेगळा प्रकार आहे, पण मला सांगता येत नाही असं असेल तर आय एम नॉट एबल टू टेल असा त्याचा अर्थ होतो. मला तुझा आवाज येत नाही, आय एम नॉट एबल टू लिसन टू यू, किंवा आय एम नॉट एबल टू हिअर यू असं पण होतं. आणि मी तुझा आवाज ऐकू शकत नाही, आय कांट हिअर यू. कॉलवर बोलतोय आपण तर बोलतो ना, मला तुझा आवाज आवाज येत नाहीये म्हणजे काय, आय एम नॉट एबल टू हिअर यू, किंवा आय एम नॉट एबल टू लिसन यू असं पण झालं. लिसनच्या मध्ये टू टाकायचं असतं, पण नाही टाकलं तर चालतं, काय मोठा फरक पडत नाही. एवढं ग्रॅमॅटिकली परफेक्टच बोलायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्ट लक्षात राहू शकत नाही, त्याच्यामुळे थोडंफार तुमचं मिसआउट झालं तर चालतं, काही फरक पडत नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे राहतं. आता सगळ्यांचे तुम्हाला निगेटिव्ह इंटरगेटिव्ह राहतात आणि नियम तोच आहे, नियम तोच आहे, वही सेम रूल. कोणता, की सब्जेक्ट नंतर आपण कुड घेतलं, कॅन घेतलं, नंतर V1 नंतर कॉम्प्लिमेंट. निगेटिव्ह मध्ये या मोडालला नॉट लावायचे. मोडाल मध्ये कधी डोंट, डझंट वगैरे येणार नाही. मोडाल मध्ये कधी डिंट येणार नाही. मोडाल मध्ये कधी तुम्हाला दुसरं काही येणार नाही. मोडाललाच नॉट लावायचंय. मग कॅनला नॉट लागेल तर होईल कांट,
आणि तिसरा कॉलम कसा होईल, कॅन प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस कॉम्प्लिमेंट क्वेश्चन मार्क. येते लक्षात? अशा प्रकारे होईल तिसरा. चौथा कसा होईल, कांट प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस कॉम्प्लिमेंट क्वेश्चन मार्क. तू सांगू शकत नाही का, कांट यू टेल. तू जाऊ शकत नाही का, कांट यू गो. तू पैसे कमवू शकत नाही का, कांट यू अर्न मनी. अशा प्रकारे होतं. तुला पैसे कमवता येत नाही का, मग या ठिकाणी काय होईल, आर यू नॉट एबल. आता हे जे असतं ना, या ठिकाणी कसं काय झालं, आर यू नॉट एबल टू अर्न मनी म्हणजे काय, याच कॉलमला आपण काय करतो, ॲमेझरला इकडे घेतो फक्त. आणि चौथा असेल तर या ठिकाणी आपण या सब्जेक्ट नंतर नॉट लावला याच्यामध्ये बरं का. आर्ट यू एबल टू अर्न मनी हे पण चालतं, नाही तर आर यू नॉट एबल टू अर्न मनी हे पण चालतं. जसे आपण तुम्हाला चौथ्या कॉलम मध्ये 2 दिले होते, चौथ्या कॉलम मध्ये एक असा दिला होता आपल्या बोलण्याचा, आणि एक तुम्हाला दिला होता पुस्तकातला फॉर्म्युला. तसे ते त्याच्यामध्ये बनतात. पण त्याच्यावर पण प्रॅक्टिस घेऊ आपण, काळजी करू नका. पुढे जाऊ. आता काही लोकांना कन्फ्युजन वाटत असेल बरं का, आता सर तुम्ही 4 दिले तर बरं वाटलं थोडस, पण आता त्याच्यामध्ये तुम्ही निगेटिव्ह पण म्हणताय, इंटरग्रेटिव्ह पण म्हणताय, इंटरग्रेटिव्ह निगेटिव्ह पण, हे सगळं म्हणताय तर आम्हाला कन्फ्युजन झाले. असं असेल तर प्रॅक्टिस मध्ये सगळं करून घेऊ आपण, नाही तुम्हाला लिहून देईल मी सविस्तर, काळजी करू नका. आता येऊ आपण मे कडे. मेचा अर्थ काय होतो, या ठिकाणी पण पॉसिबिलिटी आहे, पण ही पॉसिबिलिटी केव्हाची आहे, ही भविष्यातली पॉसिबिलिटी आहे, की असं होऊ शकेल, भविष्यात होऊ शकेल. याचा अर्थ असा असतो, म्हणजे काय, करू शकेल. करू शकेल, शकेल किंवा शकेन बरं का. मी येऊ शकेन, बघा पॉसिबिलिटी आहे, 100% गॅरंटी नाही. पॉसिबिलिटी आहे की मी येऊ शकेल, म्हणजे काय, आय मे कम. आज पाऊस येऊ शकेल, इट मे रेन टुडे. बर का. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला फ्युचर सांगायचंय की तो 90% मिळू शकेल, भविष्यातली गोष्ट आहे, पण पॉसिबिलिटी काय अशी 100% नाहीये, पण भविष्यामध्ये कदाचित तो 90% मिळवेल. म्हणजे काय, ही मे गेट 90% इन हिज एक्झाम. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला, लक्ष द्या इकडे साहेब, ज्यावेळेस तुम्हाला सांगायचंय की हा व्यक्ती हे काम भविष्यात कदाचित करू शकेल, मी इकडे येऊ आपण, बघ लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला म्हणायचंय की सब्जेक्ट काहीतरी काम करू शकेल, भविष्यातली गोष्ट, कुठे पॉसिबिलिटी, लाईट गेली काय, भविष्यातली गोष्ट आहे ना, पुढची भविष्यातली काय पॉसिबिलिटी आहे, कोणती गॅरंटी समोरचा व्यक्ती काम करेलच म्हणून, काहीच गॅरंटी राहू शकत नाही. मग या फॉर्म्युलामध्ये ते राहतं की असं होऊ शकेल कदाचित, असं असेल तर आपण सब्जेक्ट नंतर मे नंतर V1 टाकायचा. उद्याला मी क्लासला येऊ शकेल, आय मे कम टू क्लास टुमारो. येऊ शकेल, गॅरंटी नाही पण येऊ शकेल. आणि जर नाही म्हणायचं निगेटिव्ह, तर आता उद्या माझी एक्झाम आहे सर, कदाचित मी येऊ शकणार नाही, कदाचित मी येऊ शकणार नाही. टुमारो आय मे नॉट कम टू क्लास टुमारो, म्हणजे उद्याला मी कदाचित येऊ शकणार नाही. गॅरंटी सांगत नाही मी की येईलच नाही म्हणून, मी येईलच किंवा येईलच नाही हे सांगत नाही आपण, फक्त सांगतोय की सर पॉसिबिलिटी कमी वर उद्याची, असं सांगतो. त्यावेळेस आय मे नॉट कम टू क्लास टुमारो. मी तुला आज कॉल करू शकणार नाही, भविष्यातली गोष्ट आहे. मी कॉल करू शकत नाही, आय कांट कॉल यू. पण आता सांगतोय की आज खूप बिझी आहे, मी आज कॉल करू शकणार नाही, आय मे नॉट कॉल यू टुडे. इथे लक्षात. बघा, आज खूप काम आहे मला, आज होमवर्क माझ्याकडून होणे शक्य नाही, होमवर्क होणे शक्य नाही. त्यावेळेस आपण असं नाही म्हणत की आय कांट कम्प्लीट माय होमवर्क टुडे, पण आपण असं बोलतो की मी आज माझं होमवर्क पूर्ण करू शकणार नाही, असं बोलतो आपण. मग आय मे नॉट कम्प्लीट माय होमवर्क टुडे. इथे लक्षात, मेचा वापर जास्त करा. आता मेचा वापर जास्त करा कॅनच्या तुलनेत, कॅनचा वापर कमी करायचा आता, कारण कॅन हे कोणी वापरत सुटतं, मे कमी लोक वापरतात. असा हा मेचा फॉर्म्युला आहे की हा व्यक्ती हे काम भविष्यात करू शकेल किंवा करू शकणार नाही, किंवा प्रश्न असेल तर करू शकेल का, आणि जर निगेटिव्ह प्रश्न असेल तर करू शकणार नाही का, असं. आता याच्यावरच तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं. आपण ज्यावेळेस शाळेमध्ये होतो, ज्या स्कूलमध्ये होतो, आपण एकदम लहान होतो, बालपणापासून आपल्या शाळेमध्ये टीचर लोकांनी एक सवय लावली बघा, एक सवय लावली. शाळेत एंटर करताना, स्कूलमध्ये क्लासरूम मध्ये एंटर करताना काय म्हणतो आपण, काय म्हणतो आपण, स्कूलमध्ये एंटर करताना, क्लासरूम मध्ये एंटर करताना आपण काय म्हणतो, सर आतमध्ये बसल्या काय म्हणतो आपण, मे आय कम इन.
आमच्या स्कूलमध्ये आमच्या इथले पण कोणी माय कमिंग म्हणायचे, माय कमिंग, माय कमिंग समजतच नव्हतं. सरांनी पण सांगितलं नाही की मे आय कम इन असं म्हणतात. आणि त्यातले 50% लोक माय कमिंग म्हणायचे किंवा माय कमिंग असे म्हणायचे, इन पण नव्हतं. बघा मे आय कम इन, व्हेरी गुड. तेच शिकवलं की नाही आपल्याला? कोणी सरांनी शिकवलं का दुसरं वापरा कधी? नाही शिकवलं. आपल्याला मे आय कम इन शिकवलं. ते बघा कसं बोलतो आपण, ते कशामुळे राहतं ते लक्ष द्या आता. बघा पहिला फॉर्म्युला जो आहे तो आहे सब्जेक्ट प्लस मे प्लस V1 प्लस कॉम्प्लिमेंट. दुसरा कसा होतो? सब्जेक्ट प्लस मे नॉट प्लस V1 प्लस कॉम्प्लिमेंट. तिसरा कसा होतो? मे प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस कॉम्प्लिमेंट क्वेश्चन मार्क. इसको छोटा करना पड़ेगा बघा. आणि चौथा कसा होतो? मे प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V1 प्लस कॉम्प्लिमेंट क्वेश्चन मार्क. या मेला नॉट नाही लावायचं बरं का, आता मेला नॉट मिनिट होऊन जाईल. तसं नाही करत, नाही तर म्हणतील की शॉर्ट फॉर्म खूप शॉर्ट मध्ये बोलायचंय, तर मेला नॉट लावून मिनिट करून टाकाल, सगळंच हे होऊन जाईल. बघा लक्ष द्या. अशा प्रकारे आहे. तर आपण कशात बोलत होतो? या फॉर्म्युलात बोलत होते. मे आय कम इन सर, याच्यामध्ये बोलत होतो. कोणता फॉर्म्युला होतो? हा मोडालचा फॉर्म्युला होता. मोडाल मधील आपण मेचा वापर करतो. मे आय कम इन सर असं बोलत होतो. आता याचा अर्थ तुम्हाला सांगितला का सरांनी की मे आय कम इनचा अर्थ काय होतो? कधी सरांनी कधी सांगितलं? चॅलेंजनी सांगतो, तुम्हाला कोणत्याच सरांनी सांगितलं नसेल की मे आय कम इन का वापरायचं. फक्त सरांनी सांगितलं असेल की फक्त आत येताना मे आय कम इन म्हणायचं. आणि काही लोक असे हात करून पण म्हणतात ना, शाळेमध्ये शिकवतात मे आय कम इन सर. कॉन्व्हेंट पासून प्रथा सुरू होती. ती प्रथा आहे. ते तसं करायचं म्हणजे करायचंच. जेव्हा मला मे आय कम इन म्हणजे रिझन म्हणजे काय, याचा अर्थ नाही सांगितला काय असतो तर. बघा मी काय बोललो, ही भविष्यातली गोष्ट आहे की भविष्यात करू शकेल. आता तुम्ही याच्याचा अर्थ काय होतो की आता हे सिंपल बघू. आता मी येऊ शकेल, आय मे कम, मी येऊ शकेल. सर मी येऊ शकेल, सर मी आत येऊ शकेल, आय मे कम इन सर, मी आत येऊ शकेल सर, याचा अर्थ असा होतो. दुसऱ्यामध्ये कसा होईल? आय मे नॉट कम इन सर, सर मी आत येऊ शकणार नाही, हा दुसरा अर्थ होतो. आणि तिसऱ्यामध्ये कसं होईल? मे आय कम इन सर, सर मी आत येऊ शकेल का, असा याचा अर्थ होतो. आता बघा तुम्ही असं कधी मराठीत बोलता का सर मी आत येऊ शकेल का? मराठीमध्ये आपण काय बोलतो? सर आत येऊ का असंच बोलतो ना. येऊ शकेल का असं कधी बोलतो का? आपण काय बोलतो? सर आत येऊ का असंच बोलतो ना. मग तुम्हाला हे का नाही शिकवलं की सर आत येऊ का साठी सर शल आय कम इन म्हणू का? अरे शल आय कम इन म्हणा ना, डू आय कम इन म्हणा ना, कुड आय गेट टू कम इन म्हणा ना. हे कोणी का नाही शिकवलं? तुला पाय तू आतमध्ये येणारच आहे. आणि केव्हा वापरायचं मी सांगतो तुम्हाला. मे आय कम इन पण वापरतो आपण, पण केव्हा वापरतो ते पण सांगतो तुम्हाला. बघा एक लिहून देतो तुम्हाला मी. बघा सपोज आपल्या शाळेची वेळ आहे किंवा ऑफिसची वेळ आहे 10ची. स्कूल समजा, पण स्कूल किंवा कॉलेज किंवा ऑफिस समजा, तुमच्या ठिकाणी तुम्हाला जे असेल ते समजा 10 AM ही वेळ आहे. ठीक आहे. आता 10 AM ला तुम्हाला स्कूलला जायचं असतं किंवा तुम्हाला ऑफिसला जायचं असतं. आता तुम्ही काय करता? 10 AM च्या अगोदर जाता, 9:45 जाता. 9:45 गेल्यावर आता मास्तर तिथे बसलेलं आहे. समजा तुम्ही 9:45 गेले, मास्तर ऑलरेडी क्लासरूम मध्ये बसलेलं आहे. आता तुम्ही गेल्यावर तुम्हाला परमिशन घेण्याची गरज पडते का की सर आत येऊ का? कारण तुम्ही वेळेच्या अगोदर गेले ना, वेळेच्या अगोदर गेल्यावर परमिशन नाही. मग आपण काय करतो? फॉर्मॅलिटी म्हणून परमिशन घेतो. फॉर्मॅलिटी, सर येऊ का आतमध्ये? गेलो. कारण आपल्याला माहिती आहे अडवू शकत नाही. याची काय ताकद अडवण्याची? म्हणजे येते लक्षात. ज्यावेळेस आपण 9:45 शाळेत गेलो, मास्तर आपला अडवणार का? अडवू शकत नाही. तुम्ही ऑफिसमध्ये गेलात, तुमचा बॉस अडवेल का? 9:45 कसं काय आला? तुला सांगितलं 10ला ये, असं होईल का? अरे उलट लवकर आलो आपण. मग त्या ठिकाणी असं जर असेल तर फॉर्मॅलिटी असते. मग त्या ठिकाणी कसं असतं? फॉर्मॅलिटी बोलतोय मी बरं का. फॉर्मॅलिटी मध्ये काय असतं? डू आय कम इन म्हणा किंवा तुम्ही सरळ कॅन आय कम इन वापरू शकता. कॅन आय कम इन. बघा हा जो असतो ना, हा कॅन कधीच परमिशन साठी नसतो. परमिशन साठी कधीच नसतो. हा परमिशन साठी कधीच नसतो, कारण आपण परमिशन घेतच नाहीये. समजून घ्या तुम्ही बरं का. आपण 9:45 गेलो म्हणजे परमिशन घेत नाहीये. कॅन हा कधीच परमिशन साठी नसतो. मी येऊ शकतो का? कॅन आय कम इन म्हणजे काय? परमिशन नाहीये, फक्त फॉर्मॅलिटी आहे. आपण फक्त सांगतोय. कॅन आय कम इन म्हणजे काय? आत येऊ का? आणि चाललो आतमध्ये.
असा प्रकार आहे. परमिशन साठी नाहीये. आता समजा सॉरी हे 10चा ऑफिस टाइम टाकला मी, हे 9:45ची गोष्ट सांगतोय बरं का मी. 9:45 AM लागले. ऑफिस टाइम किती आहे? 10 AM चा. ठीक आहे. 10 AM चा ऑफिस टाइम आहे. तुम्ही 9:45ला गेलात आणि त्या ठिकाणी तुम्हाला कॅन आय कम इन म्हणायचं, काय फरक पडत नाही. हेच लक्षात. आता पुढे बघा, ज्यावेळेस 10 वाजलेत, ज्यावेळेस 10 वाजलेत, 10 वाजता तुम्ही गेले, 10 AM ला गेले. आता इथे तुम्हाला परमिशन घ्यायची असते, पण तुम्हाला इथे पण माहितीये की बॉस किंवा आपले सर अडवणार नाहीयेत, कारण आपण ऍक्युरेट टाइमवर गेलो. आपलं कामच ते टाइमवर जाण्याचं. मग आपण काय करतो, अशा ठिकाणी कॅनचा वापर करत नाही. अशा ठिकाणी आपण रिस्पेक्ट देत असतो की सर येऊ का आतमध्ये, असं असतं. म्हणजे रिस्पेक्ट देतो. या ठिकाणी परमिशन घ्यावी लागत असते, कारण आपण नियमात बसून परमिशन घेतो. मग तिथे कसं असतं की जर तुम्हाला म्हणायचं तर कुडाय चालू शकतं, किंवा मी सांगितलं तुम्हाला शेल वापरू शकता तुम्ही. काय शल आय कम इन सर, शल आय कम इन सर असं वापरू शकता, किंवा तुम्ही असे म्हणू शकता कुड आय कम इन सर, असे वापरू शकता. डू आय कम इन सर, डू आय कम इन सर असे वापरू शकता. अजून भरपूरच बरं त्याच्यामध्ये. हे आतमध्ये येण्यासाठीच तुम्हाला अजून अजून मी 20 प्रकार देऊ शकतो. अजून 20 प्रकार तुम्हाला सांगू शकतो. दररोज जाताना नवीन नवीन प्रकारे बोलायचं. दररोज जाताना नवीन प्रकारे परमिशन मागायची आत जाण्यासाठी. नवीन नवीन प्रकारे आपण वापरलो. कधी आतमध्ये जाताना बॉसला कधी शिवी पण दिली तर बॉस काय म्हणणार, येस यू कॅन. बॉसला समज, बॉसला वाटतं दररोज परमिशन मागतो आतमध्ये येण्याची. वेगवेगळ्या प्रकारचे परमिशन मागायचे दररोजच्या. ठीक आहे. आता पुढे बघू आपण, थोडक्यात बघू आपण की या ठिकाणी जर का तुम्ही 10च्या नंतर गेले तर 10 वाजून 15 मिनिटांनी गेले समजा. 10 वाजून 15 मिनिटांनी गेले तुम्ही. आता सांगा 10 वाजून 15 मिनिटांनी तुम्हाला उशीर झाला. आता उशीर झाला, आता उशीर झाल्यावर तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. आता परमिशन कशी मागायची? उशीर झाल्यावर तुम्ही असं म्हणणार का, सर आत येऊ का, गेलो आपण, असं होईल का? तुम्ही म्हणा सर आत येऊ का, असं पण नाही म्हणणार. तुम्ही काय म्हणणार, अरे उशीर झाला बरं. आता तुम्ही म्हणा सर आत येऊ का, किंवा थोडस पोलाइटली बोलणार, सर आत येऊ शकतो का, असं बोलणार. म्हणजे काय, त्या ठिकाणी मला प्लीजचा वापर करायला लागला. म्हणजे काय, कुड आय प्लीज कम इन सर, म्हणजे प्लीज वापरलं चालतं. म्हणजे प्लीज वापरत अजून पोलाइटनेस वाढणार. किंवा तुमचा बॉस खूपच खतरनाक आहे, बॉस खूपच डेंजर आहे, तुमचा मास्तर खूप डेंजर आहे, फाड फाड फाडून मारतो बिलकुल, तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला तो असतो, मी तुम्हाला सांगितला तो आता कोणता, जे तुम्हाला पहिल्यापासून सांगत आले तो फॉर्म्युला कोणता, मे आय कम इन सर. ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की तुम्ही चुकलेले आहे, लक्ष द्या मी काय म्हणतो, ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की तुम्ही चुकलेले, तुमच्याकडून चूक झाली, तुम्ही उशिरा पोहोचताय, त्यावेळेस तुम्हाला मे आय कम इनचा वापर करायचा असतो. तुम्ही 10ला जाऊनच मे आय कम इन म्हणता शाळेमध्ये पण. येथे लक्षात, तर असं नाही करायचं. समजून घ्या, लिहून घ्या वाटल्यास, म्हणजे लिहून म्हणजे स्क्रीनशॉट घेऊन टाका वाटल्यास, आणि याचा अर्थ समजून घ्या. याचा पण स्क्रीनशॉट घ्या एक, याचा पण घेऊन टाका एक इथला, आणि याचा पण घेऊन टाका एक. अशा प्रकारे हा सगळा सीन असतो. जर का तुम्हाला समोरच्याला खूपच रिस्पेक्ट द्यायची आहे, तर मग मे वापरा, नो प्रॉब्लेम, मे वापरू शकता. बाकी मे वापरण्याची काही गरज नसते, बर का. अशा प्रकारे सगळा सीन आहे. काही प्रश्न असेल कोणाचा विचारा.